काय झालं पुष्पाताई? अहो काय नाही, ती जरा अजिंक्य अचानकच आले ना. आज आलाय वाटतं. आजा आजा कसं बाळ झालं? अरे काय आजा, यायच्या आधी कळवायचं तरी. अरे तिला सांगायचं नव्हतं, पण आम्हाला तरी सांगायचं ना. मला बोलायचं, जिजीला बोलायचं. अरे मी म्हणलं सगळ्यांना सरप्राईज देऊ. अरे कशाचं सरप्राईज, इथं बोलायला येईना. मी जर सांगून आलो असतो तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मिळाला असता का मला? पण काय मी म्हण, तू आलास ना, लय बरं झालं. त्या आर्मी वालेच ना लय लय आभार मानले पाहिजे बघ, ज्याने तुला इकडे धाडलं. हो पण तुम्ही तर मिशनला जाणार होता ना. अगे हेच तर होतं माझं मिशन. मिशन चांदवडी आणि टॉप सिक्रेट होतं, कुणालाच माहित नव्हतं. टॉप सिक्रेट म्हणे, सांगितलं असतं तर काय झालं असतं. तिथले मी तुला सांगितलं असतं तर असं गाव गोळा केलं असतंच का ओरडून? आणि मगाशी जे काय बोललीस ते बोलली असतीस. म्हणून असं करायचं व्हय? जाओ तुम्ही, मी तर बोलतच नसते तुमच्यासोबत. हे पोरानो, आता भांडत बसू नका. शीतल, अगं त्याला आत तर येऊ देत. बाय 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 अजिंक्य, तुम्ही आले ती लईच बरं झालं बघा. होय आओ आओ, तुम्हाला काय सांगायचंय, दिवाळीत काय आम्हाला मज्जाच येत नव्हती बघा. आज तर एवढी पहिली आंघोळ आणि सकाळी उठशी बी वाटलं नाही. आजा चल, तू जमला असशील ना, चल तू आज. जीजे मी दमलो मी म्हणून नाही बरं का, मस्त पैकी रेल्वेत झोपून आलोय. आता फक्त मला पहिली आंघोळ करायची बस. जिजे, अगं बायकोकडनं उठणं लावून घ्यायचं म्हणून अगदी पहिल्या अंकुळीला पहाटे पहाटे पोचलाय बघ. आजा, तुझीच मला लय काळजी वाटत होती. किती तुला आठवण करत होते. मी म्हंटल बी ह्यांना, त्या पोराला काय सण बिन आहे की नाही कुणाच ठाऊक. पण बरं झालं तू आलास ते. अरे ही पोरगी तर 2 दिवस झालं चिमणीसारखं तोंड बारीक करून फिरते बघ. अहो जीजी, काय तरच काय. ग बस, आता आम्हाला काही कळत नाही होय ग. ए चला जेडे, जा ग, आजीसाठी तयारी कर. काय हो, दिवाळीसाठी खऱ्या खऱ्या बंदुकी आणल्या का काय? वय आणि काय हो, तुम्ही तर म्हणला होता मिशन मध्ये 2 दुश्मन आहेत. कोण 2 दुश्मन? एक बॅग हातात घेतली त्यो आणि दुसरा आतमध्ये आहे त्यो. हो, गप्प बसा. चला चला दे दे इकडे दे. हे जेडे, अगं तू कुठे लावतीस? आजपासून तूच उठणं लावत आलीस खरं, पण आजचा खरा मान शीतलचा आहे. अगं जेडे, असू दे की, आता तुझं बी लग्न
लग्न होईल मग तू आणि भैया एकत्र दिवाळी साजरी करतालच की. समाधाने बघितलंस का आपल्या पोरावर किती जीव वळून टाकते रशी तर. मला ती दोघे एकत्र असली की नाही की कोण कोणाची सावली आहे हीच कळत नाही. अरे दृष्टी लागण्यासारखा लक्ष्मी नारायणासारखा जोड आहे बघ दोघांचा. काही बी म्हण समाधाने संसारात प्रेम असलं की नाही तरच तो संसार सुखाचा होतोय बघ. शितले, हे उठणं लावणं त्यांना ववाळणं या सगळ्या गोष्टींवर माझा अधिकार होता. आजवर अजिंक्यांवर फक्त माझा अधिकार होता. पण तू त्यांना माझ्यापासून हिरावून घेतलंस. माझा आनंद, माझी स्वप्न तू माझ्याकडनं हिरावून घेतलीस. तुला तर मी सुखासुखी जगू देणार नाही. तू लक्षात ठेव, काही जरी झालं तरी तुझा आनंद मी टिकू देणार नाही.